आज बातमी आहे बीडमधून। बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आले। बीडमध्ये सुरू असलेल्या प्रकरणांवरून अजित पवारांनी कार्यकर्त्यांसह नेते पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय। स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला ठेवू नका असं म्हणतच अजित पवार यांनी कान टोचलेले आहेत, ते म्हणजे धनंजय मुंडे यांचे। यावेळेला अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे उपस्थित होते आणि चुकीचे व्यवहार आढळल्यास मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही अजित पवारांनी दिलाय। त्यामुळे कार्यकर्त्यांना झापताना अजित पवारांचा निशाणा नेमका कोणावर होता अशी चर्चाच सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणि बीडमध्ये आज अजित पवारांनी जोरदार अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना कानपिचक्या मात्र मुंडेंसाठी दिल्या। चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला ठेवू नका असं म्हणतानाच त्यांनी बीडमध्ये सध्या स्थितीत घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले। येत्या काळामध्ये बीडमध्ये सकारात्मक बदल दिसायला हवा, विकास कामं होत असताना तिथं खंडणी मागायला जाऊ नका असंही अजित पवारांनी म्हटलंय। आणि एक प्रकारे आपल्या बाजूलाच उभ्या असलेल्या धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय। चारित्र्य स्वच्छ ठेवा, येत्या काळात गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, गैरव्यवहार आढळले तर थेट मकोका लावणार असंही त्यांनी म्हटलंय। अजित पवार यांचा आजचा बीड दौरा आहे। पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ते बीडमध्ये आलेले आहेत। बीडमध्ये त्यांचं स्वागत इथले स्थानिक नेते धनंजय मुंडे यांनी केलेलं होतं। मात्र इथे अनेक जण उपस्थित होते आणि आपली कामाची निवेदनं जी आहेत ती अजित पवारांना देत होते। त्यावेळेलाच त्यांनी हे भाष्य केले। आपल्याला कामं चांगल्या प्रकारे करायची। बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाटे प्रकार केलेले असतील की आपल्याला विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार, काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे। सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आळ घातलाच गेला पाहिजे। जर चालत आलेले असतील तर टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर किंवा तुम्ही वस्तीवर राहत असाल सिंगापूर इतर त्याचा वापर केला पाहिजे। हे जे रील वील तुमचे बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। त्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे। आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। त्याला कुठल्या बाबतीमध्ये कळलं तर मी पोलिसांना आताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही, महायुतीच्या पुराव्याच्या होऊन देणार नाही। करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातलं कोणी भरट जाता कामा नये। पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागत असेल आणि हे 9चे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे। पुढच्या वर्षी कामाच्या तयारीने